हॅलो. हे बघा मालपुआ बघा खूप छान झालेला आहे. घरच्या साहित्यापासून बनवलेला आहे. गव्हाच्या पिठापासून हे बनवलंय मी. खूप छान रेसिपी, सोपी आहे. रेसिपी एकदम परफेक्ट आहे. खायला खूप छान झालेला आहे. खरंच तुम्ही करून बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा. हे बघा बघू शकता कलर पण खूप भारी आलेला आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण करणार आहोत मालपुआ. इथं मी रवा घेतलेला आहे 1/4 कप. आता हे आपण छान बारीक करून घेऊया मिक्सर मधून. हे आपला रवा बारीक झालेला आहे. आता याच्यामध्येच आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत 3/4 कप. आणि याच्यामध्ये आपण थोडस 1 चम्मच आपण सोप टाकणार आहोत आणि 2 विलायची टाकणार आहोत. हे आपल्याला सगळं मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सोप आणि विलायची पावडर छान बारीक व्यवस्थित होत नाही, म्हणून मी मसाल्याचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण बारीक करून घेऊया. खरंच खायला खूप छान झालेले आहेत. मार्केटपेक्षाही भारी झालेले आहेत. खरंच तुम्ही करून बघा. हे बघा आपले सोप आणि विलायची पावडर छान बारीक झालेली आहे. आता हे मिश्रण हे आपण ह्याच्यात टाकून घेऊया गव्हाचं पीठ आणि रवामध्ये. आता ह्याच्यामध्येच आपल्याला ना हे सगळं मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. हे बारीक करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला 2 चम्मच दूध पावडर टाकायचं आहे. कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता तुम्ही. 2च चम्मच लागते आपल्याला, जास्त नाही लागत. दूध पावडर टाकल्यामुळे टेस्ट भारी येते, म्हणून थोडंसं टाकाच तुम्ही दूध पावडर. आता ह्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत. दूध साधं नॉर्मल आहे, गरम किंवा थंड पण नाहीये. रूम टेम्परेचर वरचं दूध आहे. 1.5 कप दूध लागणार आहे आपल्याला. फुल फॅट क्रीम दूध आहे. आता हे मिक्सर मधून काढून घेऊया आपण. छान आपल्याला बॅटर बनवायचं आहे. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. काही कमी जास्त करू नका. जसं मी वापरलं तेवढंच तुम्ही तसंच वापरा सेम, म्हणजे रेसिपी एकदम परफेक्ट होईल तुमची. हे आपल्याला बॅटर असं पाहिजे आहे. हे बघू शकता. ह्याच्यामध्ये छान व्यवस्थित बारीक होत नाहीये, म्हणून मी दुसऱ्या मसाल्याच्या भांड्यात करणार आहे बारीक. आता आपण चाचणी करायला घेऊया. इथं मी साखर घेतलेली आहे. साखर ना 1 मिनिट. साखर ना 1/2 कप घेतलेली आहे. जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी पण आपल्याला घ्यायचं आहे. पाणी 1/2 कप पाणी पण घेतलेलं आहे. याच्यामध्येच आपल्याला विलायची पावडर टाकायची आहे. जर तुमच्याकडे थोडंसं केशर असेल तर केशर पण टाका. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकत इथं. नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त साखर पण विलायची पावडर नक्की टाका. विलायची पावडरमुळे टेस्ट भारी येईल मालपुव्याला. रेसिपी खरंच खूप छान झालेली आहे. एकदा करून बघा नक्की. आता पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. पाक कसा करायचा माहितीये का? जसं आपण गुलाबजामुनला करतो ना, सेम आपल्याला पाक तसा पाहिजे. आता हे छान मिक्स करून घेऊया. आपल्या पाकामध्ये तार नकोय. साधा नॉर्मली शुगर सिरप असते तसंच आपल्याला पाक बनवायचा आहे. हे बघा बऱ्यापैकी झालेला आहे पाक आपला. पाक 10 ते 15 मिनिटात व्यवस्थित पाक होतो, कमी गॅसवर. हे बघा असा पाक पाहिजे आहे आपल्याला. याच्यात तार बिलकुल नाही पाहिजे, बघू शकता. चला आता आपण मी ते पॅन ठेवलेलं आहे छोटं, तर त्याच्यामध्येच आपण थोडंसं तेल टाकूया. तुपामध्ये पण करू शकता तुम्ही. मी तेलामध्येच करत आहे मालपुआ. आता हे बॅटर बघा मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी छान मिक्स करून म्हणजे छान बारीक करून घेतलेलं आहे. ते मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित निघत नव्हतं. तर आता हे बघू शकता. तेल आपलं गरम झालं की आपण छान मालपुए त्याच्यात बनवायला घेऊया. हे बघा बॅटर सेम आपल्याला असं पाहिजे. बघू शकता एकदम परफेक्ट बॅटर झालेलं आहे आपलं. आता तेल छान गरम झालं ना की आपण त्याच्यामध्ये मालपुआ टाकून घेऊया. पळीनच टाकायचं आहे आपल्याला. हे बघा मस्त होतात. खायला खूप भारी लागतात. रेसिपी खूप सोपी आहे. करून बघा तुम्ही. आता ही छान जोपर्यंत खालून असे म्हणजे भाजत तळत नाहीत ना, तळले की छान ते आपोआप वर येतील तेव्हा आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. हे बघा छान असे तरंगत आहेत हे तेलावर. आता हे आपण दुसरी साईड पण भाजून घेऊया, तळून घेऊया. मस्त लागतात खरंच.
दोन्ही साईड छान तळून घेऊया आपण. कमी गॅसवरच करायचं आहे आपल्याला हे. आकाराकडे नका जाऊ, पण खायला खरंच खूप टेस्टी झालेले आहेत. ही आपली दोन्ही साईड छान तळून झालेली आहे. हे आपण तेल छान नितळून घेऊया, असं दाबून थोडंसं मालपुऱ्याला. आता अजून एक दाखवते मालपुवा तुम्हाला. हे बघा खूप छान झालेलं आहे. बघू शकता दोन्ही साईड किती छान अशी तळलेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे. आता मालपुवे आपले झालेले आहेत करून. आपण ना ही चाचणीमध्ये थोडी थंडी झाली होती, म्हणून आपण ना थोडीशी गरम करून घेतलेली आहे मी. आता हे मालपुवे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि दोन्ही साईडनी छान आपण ते डुबवून घेऊया आणि मग एका प्लेटमध्ये काढून घ्या. याच्यातच चाचणीमध्येच ठेवायचं नाही आपल्याला, तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ते. जास्त वेळ नका ठेवू, फक्त 5-6 सेकंदसाठी आपण चाचणीत ठेवणार आहोत. हे बघा मालपुवे सगळे मी चाचणीमध्ये काढून घेतलेले आहेत. हे बघू शकता. थोडं डेकोरेशनसाठी मी काजू बदाम टाकलेले आहे त्याच्यावर. खरंच खायला खूप छान झालेले आहेत. एकदा नक्की करून बघा. रेसिपी खूप सोपी आहे. प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका. ओके बाय. लाईक करा, शेअर करा. ओके बाय.